तर हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. मी राज तोडणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती द रोमिंग प्लेयर. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे पावस, म्हणजे जिकडे PPLचं ग्राउंड आहे शारजा, त्या ग्राउंडवरती आपण आलो आहे. आज आपल्या लक्ष्मी फणसोबे संघाची मॅच आहे, ओरमची मॅच आहे. तर सालिकबाईंचा फोन आला होता आत्ताच 1 वाजता की ये म्हणून. तर आत्ता आपण आलो आहे. तर बघूया आज मॅचमध्ये काय होतं आहे, ते कुठल्या संघावर आपली मॅच लागते, कसं काय होतं आहे, काय जिंकतोय हरतोय ते बघूया. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना हे क्रिकेटचे ब्लॉग्स आवडत असेल त्यांनी या ब्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया थोड्या वेळामध्येच. तर तुम्ही बघितलातच आपल्या PPLच्या ब्लॉगमध्ये, हेच ते ग्राउंड आहे पावस प्रीमियर लीगचं शारजा ग्राउंड. आणि आत्ता आपली मॅच आहे, बघूया काय होते पहिल्या मॅचमध्ये. पहिला चेंडू मारा करतोय आणि आकुटब्याचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल घेईल का, परंतु जमिनीवर टप्पा अडवतोय. वन बाउन्स मध्ये चेंडू जातो. यावेळी हा प्रसिद्ध चेंडू आणि पंचाकडे दाद मागली आहे. पंचांनी या अपीलला सीमा पार 4 धावेसाठी SDच्या दरम्यान शतक संपल्याप्रमाणे पहिलं बाप्पा पहिलं नवीन फलंदाज या ठिकाणी सन्मान दिला पाहिजे. एक धावण्याची चौथ्या तिसरं प्रयत्न तो आहे. यशस्वी प्रमाणे 2 बाजूने चेंडू जातोय. 2 धाव पुन्हा एकदा यशस्वी 2 ने बदल होतोय. पाहूया तिसरा तर पहिली आणि दुसरी मॅच लगेचच झाली. व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही. पटापट मॅच झाल्या पहिल्या दोन्ही मॅच. पहिल्या मॅचमध्ये जरा ठीक बऱ्यापैकी बॉलिंग चांगली झाली, बॅटिंग बऱ्यापैकी झाली. दुसऱ्या मॅचमध्ये बॅटिंग काय झालीच नाही. पहिल्याच बॉल आऊट झालो, कॅचआउट झालो. आणि बॉलिंग चांगली पडली होती दुसऱ्या मॅचला. आणि ही आता तिसरी मॅच चालू होते. तर बघूया तिसऱ्या मॅचमध्ये काय होतं आहे. तो संघसुद्धा अपोजिट संघ आहे, हा कशी इथला संघ आहे, चांगली बॅटिंग आहे त्यांच्याकडे, चांगला बॉलिंग लाईनअप आहे. तर बघूया त्या मॅचमध्ये काय होते, ते जिंकतोय हरतोय कसं काय होतं. 2 मॅच तर जिंकलोय सगळ्या टीम एफर्टमुळे. तिसऱ्या मॅचचं बघूया काय होतं. एक नंबर बोला आहे प्रतीक. एक आला लेवल झाला. मस्त यार राज. शॉर्ट बॉल मार. गेला नाही थांबणार तिकडे. बेकार लावून गेला. कडक यार. फालतूगिरी करताय, कशाला फालतूगिरी करताय, कशाला फालतूगिरी करताय. अरे घरांडीच खालच्यान केला जन दमव ना. बाबा हाटू बाबा, फालतू विकेट नको टाकू. धाव ते सोडला मॅच. मॅच सोडला येत बोललो लावडे. आजीने सांगितलं मला, माझं नाव माझी तब्येत डाऊन झाली. माझं नाव स्नेहाला फोन केला, म्हटलं कारण म्हटलं सांग स्नेहा मला एक काहीतरी. आजी म्हणजे माझी तब्येत फायनल संडेला आहे नाही. कोण बोललो चल धावत राहा नाही तो प्लेअर लावला बस. पाहत नाही हा म्हटलं वरतून जाणार. नशीब बघ कशा आमच्या साईडची आहेत. बॅटिंग 2 आवडला.
येत आली मला चांगलेच लागले. आता बोल आता बोल आता बोल. तर 3 मॅच जिंकलो आजच्या दिवसात. आता कदाचित क्वार्टर किंवा सेमीला क्वालिफाय झालो आहे. तर बघूया आता कधी मॅच आहे कसं काय तर सांगतील एक 5-10 मिनिटात. तर बघूया. सगळ्या संघाचा चांगला एफर्ट होता पूर्ण मॅचमध्ये आणि त्याच्यामुळे 3 मॅच जिंकलो आहे. आणि फद इकडे आणि फदने सुद्धा चांगली बॅटिंग केलं. बॉलिंग सुद्धा चांगली केलं नाही भावाने. आता बघूया कधी मॅच लागते ती. भेटूया थोड्या वेळामध्ये. तर आत्ताच 3 मॅच झाल्यात. 3 मॅच जिंकले. धमाल झालं कारण सलग 3 मॅच झाल्या आणि जिंकलो सलग 3 मॅच. तर आता बघूया कधी मॅच लागते काय होते कसं काय होते ते. जरा गेम प्लॅन चालू आहे पूर्ण टीमचा. आणि झाल्या 3 मॅच जिंकलो आहे. 3री मॅच पण जिंकलो आत्ताच. चांगली बॅटिंग झाली. बॉलिंग सुद्धा चांगली झाली होती पूर्ण टीमकडून. आशिषने सुद्धा चांगली बॉलिंग केलं आणि कॅच घेतलं आणि लाईनच्यावर उडी मारतो बॉल अटकतो म्हणतो आउट आहे. काय बोलायचं सांगा. रूल माहित नाही त्याला. आता जिंकलो आता मॅच आणि आता सेमीला गेलो आहे. तर सेमीफायनल आहे संडेला. बघूया संडे फंडे होतो का बघू आता काय होते. आणि सालिक बाई जरा टिप्स देतात पूर्ण टीमला. माझा टाकतो माणसात तिथून मला आणि हे आहेत सालिक बाई त्यांनी आता आपल्याला इकडे स्पॉन्सरशिप केलं आणि किपिंग पण जाम भारी. नादच खुळा किपिंग. आणि हे घोडे तुम्हाला माहित आहेत काय पावस प्रीमियर लीगचं ज्यांनी व्लॉग बघितला हेच ते 2 घोडे आहेत ज्यांची रेस चालू होती. तर हेच 2 घोडे आहेत. ज्या मॅच मध्ये रेस केलं आणि त्या मॅच मध्ये ती टीम जिंकले. जाऊ दे आता सोडून द्या. PPLचा विषय राहू देत. आणि लवकरच मित्रांनो तुमच्यासाठी एक सरप्राईज सुद्धा येणार आहे. पुढच्या एक 3-4 ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल ते सरप्राईज काय आहे. तर स्टे ट्यून त्या सरप्राईजसाठी आणि लवकरच समजेल. एक 3-4 ब्लॉग जातील त्यानंतर नक्कीच तुम्हाला एक नवीन सरप्राईज बघायला मिळेल आपल्याकडून. तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना क्रिकेटचे ब्लॉग्स आवडत असेल त्यांनी या ब्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन क्रिकेटच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मित्रांनो इथेच संपवतो. बाय बाय. टेक केअर.